नर्मदे हर सीता चरित्र. वनवासातले दिवस अत्यंत आनंदात जात असताना अचानक एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा श्रीरामांच्यावर मोहित होऊन त्यांना लग्नाची मागणी करते. पण श्रीराम तिला दाद देत नाहीत. ते उलट सांगतात, ही माझी पत्नी सीता. मी एक पत्नी व्रत घेतलेलं असल्यामुळं तुझ्याशी विवाह मी करू शकत नाही. तेव्हा राम आणि आपल्या लग्नामध्ये सीतेचा अडसर आहे हे समजून शूर्पणखा सीतेला मारायला धावती. पण लक्ष्मण तिला अडून तिचं नाक आणि कान कापून तिला विद्रूप करतो. ती धावत धावत आपल्या भावाकडे जाती. रावणाकडे ती खूप सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करते. त्यामुळं रावणसुद्धा सीतेवर मोहित होतो. हे बघितल्यावर शूर्पणखा सांगते, ही वनात हिंडणारी अत्यंत सौंदर्यवान अशी सीता तुझ्याकरताच आहे. तेव्हा काही करून तिला मिळव आणि आनंदी हो. त्यानंतर मोहित झालेला रावण सीतेला मिळवण्याकरता आपला मामा मारीच याला कांचन मृग बनून सीतेच्या कुटीसमोर हिंडायला सांगतो. जेव्हा सीतेनं कांचन मृगाला बघितलं तेव्हा ती सगळं काही विसरली. इतकं सुंदर हरण इतक्या दिवसात आपल्याला दिसलेलं नव्हतं. फार आनंद झाला तिला आणि तिने पटकन रामाला बोलवलं, काही करा, मला हा मृग पकडून तरी आणा, नाहीतर त्याला मारून तरी आणा. कारण असा हा कांचन मृग अयोध्येत कुठंही नाही. लोकांना खूप आनंद होईल असा हा कांचन मृग जिवंत मिळाला तर मला तो अयोध्येला न्यायचा आहे, नाही मिळाला तर निदान त्याची त्वचा त्याचं कातडं तरी आपल्याकडं असावं. अशा हेतूनं सीतेनं रामाला तो कांचन मृग मारायला पाठवलं. राम सांगतो, हा मृग नाही आहे, हा राक्षस आहे. पण हट्टाने कांचन मृग पकडून आणा किंवा मारून आणा म्हणून सीता त्यांना पाठवून देते. आणि थोड्या वेळातच सीते वाचव, लक्ष्मणा वाचव हे शब्द ऐकून सीता घाबरली आणि आपल्या रक्षणाकरता श्रीरामाने ठेवलेल्या लक्ष्मणाला ती रामाच्या मदतीला जायचा आग्रह करते. पण मी दादाची आज्ञा मानेन, तुझं ऐकणार नाही असं लक्ष्मण सांगतो. तेव्हा संतापलेल्या सीतेनं लक्ष्मणाला प्रचंड अपमानित केलं. वाटेल ते बोलली, तुमची माझ्यावर वाईट नजर आहे म्हणूनच तुम्ही आमच्या मागोमाग आलेला आहात. सीतेनं जे बोललेलं आहे ते सांगणंसुद्धा योग्य नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सीता लक्ष्मणाला दोष देत होती. शेवटी ती असं बजावून सांगते की जर तू गेला नाहीस ना रामाच्या मदतीला तर मी अग्नीत प्रवेश करून जीव देईन, पण तुम्हाला मी प्राप्त होणार नाही. असं म्हणून तिनं अग्निप्रवेशाची तयारीही केली. तेव्हा मात्र नाईलाजानं लक्ष्मण रामाला वाचवण्याकरता निघतो. जाताना तो कुठे बाहेर येऊ नकोस म्हणून बजावतो. सीतेनं लक्ष्मणाला जी दूषणं दिलेली आहेत ही का दिली बरं? जेव्हा तिचा पती अत्यंत संकटात आहे असं तिला वाटलं तेव्हा ती तारतम्य विसरून लक्ष्मणाला मदतीला जायला सांगते आणि ते न ऐकल्यामुळं ती लक्ष्मणाला दोष देते. सीतेची ही विचित्र नारी लीला आहे. स्त्री पतीविना सैरभैर झाली की काय करू शकते, काय बोलू शकते हे सीतेनं दाखवलेलं आहे. वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेखा नाही, त्यामुळे लक्ष्मणाने जाताना फक्त कुटी बाहेर येऊ नकोस एवढंच सांगून तो गेलेला आहे. लक्ष्मणाचं न ऐकल्यामुळं, लोपामुद्राचं न ऐकल्यामुळं रावणाला सीतेचे अपहरण करणं शक्य झालं. रावण सीतेला घेऊन एकदम लंकेतच जातो आणि अशोकवनामध्ये तिला ठेवतो. अशा रीतीने सीताहरण झालं आणि सीतेचं दुर्भाग्याला सुरुवात झाली. ती आता अशोकवनात सतत रामाचा
शोक करत राहिलेली आहे. रावण रोज वेगळी वेगळी तिला प्रलोभनं दाखवून आपल्याशी विवाह कर म्हणून सांगतोय, पण सीता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. सीता सतत रामाचं नामस्मरण करतच दिवस घालवत असती. अखंड अश्रुपात आणि रामनामस्मरण तिचं चालू असतं. तिच्या रक्षणाकरता सभोवताली अनेक राक्षसी होत्या. त्यामध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसीण सीतेवर माया करणारी होती. एक दिवस सीता नामस्मरण करत असतानाच एकदम दचकली. ती एकदम व्यथित होऊन इकडं तिकडं बघायला लागली. आणि ते बघून त्रिजटा तिला विचारते, माई काय झालं ग? एकदम अशी का दचकलीस? कसली भीती वाटली काय? तेव्हा सीता म्हणते, काय सांगू, मी सतत श्रीरामांचं नामस्मरण करत असते, चिंतन करत असते. चिंतने चिंतने तद्रुपता या न्यायानं जर मी सतत रामाच्या चिंतनाने रामरूपच झाले तर आमचा युगलभाव कसा राहील? या भीतीनं, या काळजीनं मी थरथरले, घाबरले. ते ऐकून त्रिजटा म्हणते, काही काळजी करू नकोस अगं. तू जसं सतत रामनाम जपतेस ना, नामस्मरण करतेस ना, तसं श्रीरामसुद्धा सतत सीता 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 असा जप करतच असणार. त्यामुळं सतत सीतेच्या चिंतनानं, चिंतने चिंतने तद्रुपता या न्यायानं रामसुद्धा सीतारूपच होऊन जातील. त्यामुळं तुमचा युगलभाव कायम राहील, काही काळजी करू नकोस. हे ऐकून सीता सुखावली आणि तिच्या मनातली काळजी दूर झाली. सीतेनं त्रिजटाचे खूप आभार मानले. एक दिवस अचानक सीतेला अगदी हळू आवाजात रामचरित्राचं गायन ऐकू यायला लागलं. अत्यंत गोड आवाजात कोण रामचरित्र गात आहे हे तिला समजत नव्हतं. ती इकडं तिकडं बघती पण दिसत नाही, कोणीही दिसत नाही आहे, पण कोणतरी रामचरित्र म्हणते. आणि शेवटी सीतेला रावणाने हरण केलं असं रामचरित्रात सांगितल्याबरोबर सीता विचारती, हे रामचरित्र गाणारं आहे तरी कोण? त्याने माझ्यासमोर यावं. असं सांगितल्यावर झाडावरनं हनुमान सीतेपुढे येऊन उभे राहतात आणि म्हणतात, माते, रामदूत हनुमान तुला वंदन करत आहे. पण सीता अत्यंत सावधपणे विचार करते, कारण राक्षस कोणत्याही रूपात येऊ शकतात. म्हणून ती विचारते, नर आणि वानर यांचा संयोग कधी झाला? नंतर वानर रूप घेऊन राक्षससुद्धा येऊ शकतात, म्हणून हा रामदूतच आहे ही खात्री पटून घेण्याकरता ती हनुमंतांना म्हणते की अशी एखादी गोष्ट सांगा की ती केवळ श्रीराम आणि माझ्याशिवाय कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा मारुती सीतेला चित्रकूटला घडलेला प्रसंग सांगतात. काकरूपी जयंतानं तिला जखमी केल्यानंतर सीतेनं त्याला दया दाखवून प्राण कसे वाचवले हे सांगितलं. तेव्हा सीतेची खात्री पटली की हा नक्कीच रामदूतच आहे. त्यानंतर बाळ कसं आईला खायला मागतं की नाही, तसंच हनुमंताने सीतामातेला म्हणलं, आई मला भूक लागली आहे, मी काय खाऊ? तेव्हा सीता सांगती, अरे उद्यानात तर कितीतरी फळझाडं आहेत, आनंदानं ती फळं खा. आणि मग मात्र हनुमंताने फळं खायला जी सुरुवात केली तो अशोकवनात भरपूर हैदोस घातला, झाडांचं नुकसान केलं. त्याला मग बघून सगळे रक्षक आले, अनेक रक्षकांना हनुमानाने मारलं. शेवटी इंद्रजित आला आणि इंद्रजिताने त्याला पकडून नेलं आणि शिक्षा म्हणून इंद्रजिताने मारुतीची शेपटी पेटवली असं सीतेला समजलं. सीतेला हनुमंताची खूप काळजी वाटली आणि तिनं अग्निदेवानं प्रार्थना केली, हे अग्निदेवा, माझ्या हनुमंताला वाचव. तू अत्यंत तेजस्वी आहेस, पण
तू हनुमंतासाठी शीतल हो. शीतो भव हनुमंतहा. अत्यंत दयाभावनेनं सीतेने केलेली प्रार्थना अग्निदेवाने ऐकली आणि हनुमंतांना काहीही इजा झाली नाही. हनुमंताने शेपूट पेटवल्यावर उंच उडी मारली आणि लंकेतील प्रत्येक घराला तो आग लावायला लागला. सगळीकडं हाहाकार माजला, लंका पेटली. आणि ते बघून हनुमंतांच्या मनात आलं की माता सीतेला अग्नीची झळ लागली असेल काय. म्हणून हनुमंत त्वरित सीतेकडे येतात. त्याला पण सीतेला खूप आनंद झाला. तेव्हा सीतेने त्याला सांगितलं की मी अग्निदेवाची प्रार्थना करून तुझ्यासाठी शीतल हो, माझ्या हनुमंताला इजा करू नको असं सांगितलं. तेव्हा हनुमंतांच्या लक्षात येतं की म्हणूनच मला अग्नीपासनं काहीही त्रास झाला नाही. हनुमंत सीतेला म्हणतात, माते एक काम करू का गं, तू आज्ञा दे. सीता विचारते, बोल ना, काय पाहिजे. तुझ्या पहाऱ्याला असलेल्या या राक्षसींना मला मारायची इच्छा आहे. एका दमात मी सगळ्यांना ठार मारून परत जाईन. तेव्हा सीता म्हणते, अरे काय बोलतोस हनुमंता, ह्या राक्षसी सेविका आहेत. अरे धन्याची आज्ञा पाळणाऱ्या त्या सेविका त्यांचं काम करतायत. त्यांचा तो सेवक धर्म आहे की धन्याच्या आज्ञा पाळणं. म्हणून ह्या राक्षसींना मारणं दूरच. माझी तरी इच्छा आहे या सर्वांचा एकदा आपण सत्कार करावा. सीतेच्या दयाळूपणामुळं राक्षसींचे प्राण वाचले. अतिशय करुणामय अशा सीतामाईंचं दर्शन हनुमंताला झालं आणि मग तो म्हणतो, माते कुणाचंही आपल्याकडे लक्ष नाही आहे. पटकन तुम्ही माझ्या पाठीवर बसा. मी एका उड्डाणात तुम्हाला श्रीरामांच्याकडे घेऊन जातो. कशाला आता त्रास सोसायचा आहे. हे ऐकून सीतामाई म्हणतात, हनुमंता अरे मी तुझ्या पाठीवर बसणं योग्य नाही. रावणाने मला स्पर्श केला तेव्हा मी पराधीन होते. तू माझ्याकडं मातृभावनेनं पाहत असलास ना तरी परपुरुषाचा स्पर्श मला स्वेच्छेनं नको आहे. दुसरी गोष्ट अशी की रावणाने मला चोरून लंकेत आणलं. आता मग तू सुद्धा मला लंकेतनं चोरून परत तिकडं नेणार काय. मला हे नाही चालणार. तू तुझ्या प्रभूंना सांग, ज्यांनी रावणाला समर्थन दिलेलं आहे त्या सर्वांच्यासह रावणाला ठार मारा. रावणाचा प्रत्येक समर्थक मारलाच पाहिजे. तुमच्यासोबत मी आले तर श्रीरामांची प्रतिष्ठा लयाला जाईल. त्यामुळं असं मी तुमच्या पाठीवर बसून येण्याचा विचारसुद्धा कधीही करणार नाही. प्रभूंना एवढंच सांगा की लवकरात लवकर या आणि मला घेऊन जावा. असं अत्यंत तेजस्वी उत्तर सीतेनं दिलं आणि आपली तसेच श्रीरामांची प्रतिष्ठा वाढवली. हा निरोप मारुतीरायाने श्रीरामांना सांगितला. म्हणूनच जेव्हा बिभीषण शरण येतात तेव्हा श्रीराम त्यांच्यापुढं प्रतिज्ञा करतात की अहत्वा रावणम सख्ये सपुत्रजन बांधवम. रावण, त्याचे बांधव, त्याची मुले, त्याची नातवंडे, सर्व नातेवाईकांच्यासह सर्व राक्षस मारल्याखेरीज मी अयोध्येत प्रवेश करणार नाही. शत्रूशी कसं वागावं हेच रामानं आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपण रामायणातून, रामचरित्रातून काही शिकवणच घेत नाही. त्यामुळंच आपला देश पारतंत्र्यात पडला. आपल्या शत्रूला वारंवार जीवदान द्यायचं आणि पाठवून द्यायचं आणि तोच शत्रू पुन्हा येऊन तुम्हाला मारून टाकतो आणि आपण पारतंत्र्यात पडतो. असाच आपला इतिहास आहे, कारण आपण रामायणातनं काही शिकलेलो नाही. युद्धात शत्रूचं निखंदन करायचं म्हणजे समूळ शत्रूला नष्ट करायचं, म्हणजे तो शत्रू समाज पुन्हा आक्रमण करण्यास उभाच राहू शकणार नाही. रामानं तसं सीतेनं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं असलं तरी शत्रूबाबत कसं वागावं ह्याबद्दलचे दोघांचे विचार अगदी सारखे आहेत. सीतेच्या सुटकेकरता श्रीरामाने समुद्रावर सेतू बांधला आणि
लंकेत प्रवेश केला. विचार करा, प्रिय पत्नीकरता समुद्रावर सेतू बांधण्याचं किती अवघड कार्य श्रीरामाने केलेलं आहे. त्याची आपल्याला आता आठवणसुद्धा राहिलेली नाही. पण 400-500 वर्षापूर्वी जबरदस्तीनं लोकांच्याकडनं कर वसूल करून आपल्या 4थ्या-5व्या बायकोचं स्मारक कबर बांधण्याकरता 15,000 कारागिरांना कामाला लावलं आणि अत्यंत सुंदर अशी एक वास्तू निर्माण केली. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी वास्तूचं सौंदर्य डोळ्यात मावेना आणि अशी वास्तू पुन्हा त्यांनी बनू नये म्हणून त्यांनी 15,000 कारागिरांचे दोन्ही हात तोडून टाकले. त्या वास्तूला आपण प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखतो. आपल्या विचारांचं किती अधःपतन झालेलं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर राम-रावण युद्ध झालं. रावण ठार झाला आणि मग रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका झाली. सीता अत्यंत आनंदानं श्रीरामांच्या बाजूला येऊन उभी राहिली. तेव्हा राम म्हणतात, मी हा युद्धाचा खटाटोप तुझ्यासाठी केलेला नाही आहे. इक्ष्वाकू वंशाला लागलेला कलंक दूर करण्याकरता मी समुद्रावर सेतू बांधून तुझी सुटका केलेली आहे. याच्यानंतर जे श्रीराम बोलतात ते ऐकून तर सीतेची मतीच गुंग झाली. श्रीराम म्हणतात, इतकी सुंदर स्त्री स्वतःच्या ताब्यात असताना रावण कितपत स्वतःला सावरू शकला असेल हे सांगता येणं अवघड आहे. म्हणून मी तुझा स्वीकार करणार नाही. तू 10 दिशांना कुठेही जाण्यास मुक्त आहेस. विचार करा, राम आत्माराम आहेत तरीसुद्धा त्यांनी सीतेला अशी दूषणं का बरं दिली असतील? लक्षात आहे का, मागे सीताहरण करण्यापूर्वी सीतेनं लक्ष्मणाला रामाला वाचवण्याकरता जायचा आग्रह केला आणि लक्ष्मण ऐकेना. तेव्हा सीतेनं लक्ष्मणाला अपमानित करून इतकं ती वाईट बोललेली आहे की शेवटी लक्ष्मण रामाला वाचवण्याकरता जातो. आपण जे काही करतो ना ते परत आपल्याला मिळत जातं. हा कर्माचा सिद्धांत आहे. जितकं वाईट सीता बोललेली होती तेवढंच वाईट मुद्दामच श्रीराम सीतेकरता बोलतात. सीतेने हे ऐकलं आणि ती स्तब्ध झाली. आपल्याकडं प्रचलित सर्व रामायणामध्ये राम सीतेला काय म्हणाला यात कारुण्य भाव दाखवलेला आहे. पण सीतेनं रामाला अत्यंत तेजस्वी उत्तर दिलेलं आहे. या उत्तराची इतिहासकारांनी योग्य प्रकारे नोंद घेतलेली नाही. वाल्मिकी रामायणात हा मूळ प्रसंग कसा आहे ते बघूया. सीता आली आहे, रावणाच्या तावडीतनं सुटून तिला आणलेलं आहे. तिच्या सभोवती गर्दी आहे आणि रामाने असं बोलल्यामुळं ती लाजेनं चूर झालेली आहे. अनपेक्षितपणे आपल्या पतीचे कठोर शब्द तिला ऐकायला लागले. त्यामुळे ती ढसाढसा रडायला लागली आणि मग तिनं शांतपणे डोळे पुसले, मन घट्ट केलं आणि वर बघून नजरेला नजर भिडून श्रीरामांना उत्तर दिलं, एखाद्या हलक्या दर्जाच्या पुरुषानं हलक्या दर्जाच्या स्त्रीबद्दल बोलावं तसं आपण बोलत आहात, पण मी तशी नाही. माझ्या स्वतःच्याच चारित्र्याची तुम्हाला शपथ आहे. रावणानं मला बळजबरीनं स्पर्श केला होता. माझ्या मनात रावणाबद्दल मुळीच अभिलाषा नव्हती. माझं मन तर सदैव तुमच्याजवळच होतं. माझं मन माझ्या ताब्यात असून ते सदैव तुमच्याशीच एकरूप झालेलं असतं. तेव्हा आपण जर मला नीट ओळखत असाल
तर मनातनं ही शंका काढून टाका. माझ्यातील आपल्याबद्दलची भक्ती, माझं शील, माझं वागणं आपल्याला चांगलं माहीत असूनसुद्धा आपण त्याकडं पाठ फिरवली आणि आपण माझं पाणीग्रहण केलेलंही आहे हे विसरलात. सीतेचा काळ दाटून आला आणि ती म्हणाली, लक्ष्मणा, माझ्याकरता आता चितारच. या अडचणीवर हाच एकमेव उपाय आहे. लक्ष्मणाने चिता रचली, पेटवली, तेव्हा सगळ्यांच्या समोर हात जोडून सीतेनं सगळ्यांना प्रणाम केला आणि तिनं अग्नीत प्रवेश केला. हे बघून मात्र एकदम हाहाकार माजला, हलकल्लोळ उठला आणि सगळ्यांचं मन हेलावलं. तेव्हा प्रत्यक्ष महादेव प्रकट झाले आणि महादेव श्रीरामाला म्हणाले, आपण एवढे जाणकार असून सुद्धा सीता अग्नीत प्रवेश करताना तुम्ही सीतेची उपेक्षा कशी काय करता? सीतेची उपेक्षा करून चालणार नाही. तेवढ्यात अग्निदेव प्रकट झाले आणि पेटलेल्या चितेतनं सीतेला बाहेरच घेऊन आले. अग्निदेव रामाला म्हणाले, सीता अत्यंत विशुद्ध मन असलेली आणि निष्पाप आहे. तू सीतेला स्वीकारलंच पाहिजेस अशी मी तुला आज्ञा करतो. सीता जणू कलंकित आहे आणि तिची आत्ता शुद्धी झाली असा शब्दप्रयोग रूढ झालेला आहे. पण मूळ वाल्मिकी रामायणात तसा शब्दप्रयोग मुळीच नाही. उलट विशुद्ध हाच शब्दप्रयोग केलेला आहे. शुद्धीकरण व्हायचे आहे. कुणाचं? सीतेचं नाही व्हायचं, तर लोकभावनेचं शुद्धीकरण व्हायचं आहे. म्हणून श्रीरामांना ही आत्यंतिक टोकाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. यानंतर रामाने अत्यंत प्रेमानं सीतेचा स्वीकार केला आणि सगळ्यांनी सीतेचा जय जयकार केला. त्यानंतर अयोध्येला निघताना राम आणि सीता पुष्पक विमानात जवळजवळ बसतात. राम सीतेला खाली दिसणाऱ्या एक एक स्थळाची माहिती देत आहेत. हा बघ, हा नलसेतू, यावरून आम्ही समुद्र पार केला. हे बघ, हे पंपा सरोवर, शबरी इथंच भेटली. ही किष्किंधा नगरी, इथं मला हनुमंत आणि सुग्रीव भेटले. अशा रीतीने सगळेजण अयोध्येला पोचले. अयोध्येत सगळ्यांचं अत्यंत उत्साहानं स्वागत झालं. रामाचा सीतेचा राज्याभिषेक झाला आणि रामराज्य सुरू झालं. श्रीरामांच्या आज्ञेनुसार एक दिवस लक्ष्मण सीतेला रथातनं घेऊन वाल्मिकी आश्रमाजवळ जातात. आश्रमात न जाता आश्रमाच्या अलीकडंच सीतेचं सामान ते रथातनं खाली उतरवतात आणि सीतेला तिथंच उतरायला सांगतात. सीता म्हणते, अहो इथं का उतरवताय? आश्रम तर पुढं आहे ना. तेव्हा लक्ष्मण हात जोडून सीतेपुढे उभा राहतो. त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा लागलेल्या आहेत. काय बोलायचे त्याला सुचत नाही आहे. तेव्हा हे बघून सीता गंभीर होऊन विचारते, लक्ष्मणा, काय झालं ते नीट सांग. आजपर्यंत मी अनेक दुःख सोसलेली आहेत, तेव्हा सांग. लक्ष्मण अत्यंत व्याकुळून रडत रडत सांगतो, वहिनी, आपण रावणाच्या बंदिवासात वर्षभर राहिला, त्यामुळं अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही असं सर्व अयोध्यावासींचं मत आहे. यास्तव श्रीरामाने, दादानी तुमचा त्याग केलेला आहे. हे ऐकून सीता मटकन खाली बसली. दोन्ही हाताने डोकं तिनं गच्च धरलं. सगळं ब्रह्मांड तिच्याभोवती फिरतंय असं तिला जाणवलं. बसलेली असूनही आपण कलंटोय, पडतोय असं तिला वाटलं. म्हणून तिनं झाडाचा आधार घेतला. काय बोलावं तिला सुचेना, कळेना. यामध्ये आपला दोष काय आहे, आपली चूक काय आहे, हेच तिला कळेना. शांत थोडा वेळ बसली. मग ती झाडाच्या आधारानंच त्वेषानं उठली आणि म्हणाली, तुझ्या दादांनी असं सांगितलं ना? ठीक आहे लक्ष्मणा, अयोध्येच्या राजाला विचार की तुमच्या डोळ्यासमोर अग्निपरीक्षा देऊनसुद्धा केवळ लोक बोलतात म्हणून माझा त्याग करताना काही वाटत नाही का त्यांना? हे तुमच्या कुळाला शोभतं काय? हे तुमच्या स्वभावाला पटतं काय? मी सामान्य नागरिक म्हणून राजाला हा प्रश्न विचारत आहे. मला न्याय हवा आहे. एवढं बोलून सीता गप्प राहिली, शांत झाली. नंतर तिचंच तिला फार वाईट वाटायला लागलं आणि ती म्हणाली, काय बोलून गेले मी?
सीतेला बोललेल्याचं भान आलं आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, अरे अरे अरे, मी काय बोलून गेले रे. मी बोललेलं दादाला सांगू नकोस. मी विचारलेला प्रश्नही दादाला विचारू नकोस. श्रीराम कधीही कुणाचंही वाईटच चिंतन करू शकणार नाहीत. श्रीराम तर शत्रूच्या हिताचा विचार करणारे आहेत. शिवाय कोणताही निर्णय घेताना श्रीराम त्यापूर्वी 100 वेळा विचार करतात. लक्ष्मणा, मी नक्कीच पूर्वजन्मी कुणावर तरी अन्याय केलेला असणार, त्याचाच हा परिणाम आहे. लक्ष्मणा, तुम्ही आता जावा. माझा सगळ्यांना प्रणाम सांगा. यापुढं माझं जीवनही तुमच्या कुळाला साजेचं असत राहील. श्रीरामांच्या वियोगानं मी प्राणत्याग करणंच खरं म्हणजे योग्य आहे. पण रघुकुलाचा वारस, रघुकुलाचा दिव्य अंश माझ्या उदरात वाढत आहे, त्याचं योग्य प्रकारे संगोपन करणं माझं परम कर्तव्य आहे. आणि मी हे कार्य पूर्ण चांगल्या प्रकारे करेन. तोपर्यंत मी रोज सूर्यनारायणांची उपासना करेन. सूर्यनारायण प्रसन्न झाल्यावर मी त्यांना सांगेन, हे सूर्यनारायणा, पुढील जन्मीसुद्धा पती म्हणून मला श्रीरामच लाभावेत, पण असा जीवघेणा वियोग मात्र आमचा होऊ नये. सीता विचार करते आहे, मी काय कर्म केलं की ज्यामुळं मला गर्भावस्थेत पतिवियोग सहन करायला लागला. आणि तिला आपली लहानपणची एक गोष्ट आठवली. पद्मपुराणामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. लहानपणी सीता सख्यांच्यासह उपवनात खेळत होती. झाडावर तोता मैना जोडी बसलेली होती. तोता मैनाला सांगतोय, मी तुला आता एक कथा सांगणार आहे. ती कथा नीट लक्ष देऊन श्रवण कर, कारण गर्भावस्थेत ही कथा ऐकल्यामुळं होणारी संतती स्वाभिमानी, बलवान, सदाचरणी, बुद्धिवान आणि स्वधर्माचं आचरण करणारी उत्तम होते. हे ऐकून सीतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की कुठलीही कथा सांगणार आहे ते तरी ऐकूया. म्हणून ती कथा ऐकायला लागली. तेव्हा तोता मैनेला म्हणतो, आजपासून मी तुला रामकथा सांगेन, नीट ऐकत जा. आणि त्या दिवशी सांगितलेली रामकथा मैनाने जशी ऐकली एकचित्तानं, तसंच सीतेने सुद्धा ऐकली. आणि सीतेला अतिशय आनंद झाला आणि क्षणात तिला काळजी वाटायला लागली की अरे, तोता मैना उडून गेल्यावर उद्यापासून मला ही कथा कशी ऐकायला मिळेल. पक्षी रोज एकाच ठिकाणी बसून कथा सांगतील याचा काय भरोसा. म्हणून तिनं त्वरेनं त्या तोता मैनाला पकडून एका खोलीत ठेवलं. तोता विचारतो, आमची चूक काय झाली, आमचं काय पाप झालं की म्हणून तुम्ही आम्हाला दोघांना पकडलं. कृपा करा आणि आम्हाला सोडा. सीता म्हणते, तुमची चूक काही नाही आहे, पण मला ती रोज तुम्ही जी सांगता ना रामकथा ती ऐकायची आहे. तुम्ही कायम भ्रमण करणार आहे, म्हणून रामकथा होईपर्यंत आनंदाने इथंच राहा. तुम्हाला खायला प्यायला मी व्यवस्थित देईन, काही काळजी करू नका. तोता म्हणतो, माझी बायको गर्भवती आहे, तिला डोहाळे लागलेत, ते डोहाळे मला पुरवले पाहिजेत ना, म्हणून मला सोडा. आयतं नाही आम्हाला खायचं, कारण आयतं खाऊन आमची संतती आळशी होईल, आयदी होईल. आम्ही कष्टानं मिळवलेलंच खातो. सीता म्हणते, थोडे दिवस इथं राहावा, रामकथा पूर्ण करा, मी तुम्हाला सोडणारच आहे, माझा बाकी काही हेतू नाही. तोता म्हणतो, मैना इथं राहील, मी रोज तिला बाहेर जाऊन काही ते खायला आणीन आणि मग रामकथा सांगेन. सीता म्हणते, छे, माझा नाही विश्वास बसत. एकदा तुम्ही बाहेर गेलात की परत याल कशावरनं. मैना काय इथे एकटी ठेवून मला रामकथा थोडीच मिळणार आहे. तोता म्हणतो, मैनेला इथं ठेवा, मी रोज संध्याकाळी तिला रामकथा सांगायला येईन ना, पण मला बाहेर जाऊ दे, मी सोडणार नाही. माणसांच्यावर विश्वास ठेवायचे दिवस नाहीत. तुम्ही तर पक्षी, दुसरी मैना भेटली की तुम्ही तिकडंच जाल, मग मला रामकथा ऐकवायला कशी मिळेल. रामाची शपथ घेतो तोता आणि म्हणतो, मला कृपया सोड, मी रात्री रोज परत येईन. म्हणून सीता त्या पोपटाला त्या तोत्याला सोडते. संध्याकाळी तो परत येतो, मैनाला खाऊ घालतो, रामकथा सांगतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोता बाहेर गेला, पण संध्याकाळी परत आला नाही. मैना खूप काळजीत पडली, अनेक विचार करायला लागली.
तोता कुठं अडकला असेल. सीता ही वाट बघतीये, मैनाही वाट बघतीये, पण तोता काही आला नाही. नर्मदे हर, नर्मदे हर.